ओम श्री गणेशाय नमः. नमस्कार. सोमवती अमावस्येच्या दिवशी दुर्लभ संयोग, या 4 राशींवर बरसणारा महादेवाची कृपा, मिळणार बक्कळ पैसा. जोशी गुरुजी ज्योतिष केंद्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यावे. पंचांगानुसार यावर्षी शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या आहे. यावर्षी सोमवती अमावस्येचा उपवास 30 डिसेंबरला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सोमवती अमावस्याला दर्श अमावस्या असेही म्हटले जाते. सोमवती अमावस्या ही भगवान शिवला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी शिवाची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी सोमवती अमावस्येच्या दिवशी अनेक दुर्लभ संयोग निर्माण होत आहेत. त्यामुळे यावेळीची अमावस्या खूप खास असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी सोमवती अमावस्येच्या दिवशी ध्रुवयोग, द्रुतियोग, स्वतियोग आणि शिवास योग इत्यादी खास संयोग निर्माण होत आहेत. जाणून घेऊया यावर्षी अमावस्येच्या कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. सर्वप्रथम वृषभ रास. वृषभ राशीसाठी ही सोमवती अमावस्या खूप खास असणार आहे. तर आपण जाणून घेऊ वृषभ राशीविषयी. यावर्षी वर्षाची शेवटची सोमवती अमावस्या वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवसापासून जीवनात खूप चांगल्या दिवसांची सुरुवात होऊ शकते. पैसा कमावण्यासाठी अनेक लाभदायक संधी प्राप्त होतील. त्याचप्रमाणे वृषभ राशीच्या लोकांसाठी आरोग्य उत्तम राहील. दाम्पत्य जीवनात आनंद दिसून येईल. या पाठोपाठ दुसरी रास आहे कन्या रास. आता आपण कन्या राशीला येणारी सोमवती अमावस्या कशी जाणार आहे ते आपण एकदा बघून घेऊया. सोमवती अमावस्येच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांसाठी मोठा बदल घडून आणणारा असेल. नोकरीमध्ये या लोकांचे नशीब बदलू शकते. व्यवसायात आकस्मिक अचानक मोठा धनलाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी लोकांना मोठे यश प्राप्त होऊ शकते. या लोकांची आर्थिक प्रगती होईल आणि मानसिक आजार दूर होतील. याप्रमाणे तिसरी रास आहे तूळ रास. तूळ राशीला सोमवती अमावस्याचे काय फळ मिळणार आहे ते आपण इकडे बघूयात. सोमवती अमावस्येच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या दिवसापासून व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी मानसन्मान हा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायासाठी करण्यात आलेला प्रवास फायद्याचा ठरू शकतो. आरोग्य उत्तम राहील. विवाहित लोकांना शुभ बातमी मिळू शकते. याखेरीज चौथी रास आहे कुंभ रास. आपण कुंभ राशीला येणारी सोमवती अमावस्या काय काय नवीन घेऊन येत आहे ते इथे आपण जाणून घेऊयात. सोमवती अमावस्या कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक आणि फायदेशीर ठरेल. या दिवसापासून करिअरमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल. नवीन लोकांबरोबर कुंभ राशीच्या लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक करू शकता. विवाहित लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित कामात यांना धनलाभ होऊ शकतो. या लोकांची लव्ह लाईफ उत्तम राहील. तर आपण बघितलं येणारी सोमवती अमावस्या ही 4 राशींना भरभराटीची आणि सुख समृद्धीची घेऊन येत आहे. नमस्कार.